मेसेज पोहोचवण्यासाठी ही माळ घातलेली आहे की जेणेकरून संबंधित खात्याचे आपण मंत्री आहात तरी सुद्धा महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री दोन्ही असतील यांना न जुमानता हे गुटखा माफिया इथं गुटखा आणून गुटख्याची विक्री करत आहेत। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुटखा बंदी कडक अंमलबजावणी करा अशी मागणी करण्यात आली होती। तरीही सोलापुरात गुटखा विक्री खुलेआम सुरूच आहे। याचा निषेध करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अन्न व औषध कार्यालयात गुटख्याच्या माळा गळ्यात घालून आले। जोरदार घोषणाबाजी केली। अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अधिकाऱ्यांना गुटख्याची माळ भेट दिली। महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना शहर आणि जिल्ह्यात सर्व प्रकारचे गुटखा सहजरित्या मिळत आहेत। प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे फोटो गळ्यात घातले होते आणि झिरवळ यांच्या फोटोला गुटख्याची माळ घातली। प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी व खलीद मणियार यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन संपन्न झाले। गोवा असेल किंवा हे विमल वगैरे असेल या पद्धतीचा गुटखा मला सांगा महाराष्ट्र शासनाने याला बंदी घातलेली आहे। मग अधिकाऱ्यांची परवानगी असल्याशिवाय गुटखा सोलापूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्यात येतोच कसा हा प्रथम प्रश्न आहे। जेणेकरून वेळोवेळी यांना 20 दिवस झाले निवेदन देऊन संबंधित गुटखा माफियांचे नावं सुद्धा याच्यामध्ये आहेत। गुटखा माफियांचे नावं दिलेले आहेत, कोण कोण गुटखा विक्री करतात, कोण कोण काय काय करतात ते, तरी सुद्धा एकावर सुद्धा या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही। त्याच्यासाठी आज गुटख्यांच्या माळा घातलेल्या आहेत। माननीय मंत्री महोदय, संबंधित खात्याचे मंत्री महोदय कोण आहेत, झिरवळ साहेब यांना सुद्धा ही माळ घातलेली आहे। आपल्या माध्यमातून झिरवळ साहेबांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी ही माळ घातलेली आहे की जेणेकरून संबंधित खात्याचे आपण मंत्री आहात तरी सुद्धा महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री दोन्ही असतील यांना न जुमानता हे गुटखा माफिया इथं गुटखा आणून गुटख्याची विक्री करत आहेत। त्या गुटख्यावर बघता तुम्ही त्याच्यावर लिहिलेलं आहे की जबडा वगैरे दाखवलेला आहे, वेडावाकडा झालेला, तो कॅन्सर होऊ शकतो, तरी सुद्धा या पद्धतीचा गुटखा महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरात येत आहे। याला जबाबदार फक्त आणि फक्त संबंधित अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आहेत। या दोन्ही सहाय्यक आयुक्तांना त्यांच्या खुर्चीला आज माळ घालून तिथं झिरवळ साहेबांचा फोटो ठेवून झिरवळ साहेबांच्या फोटोला माळ घालून आज त्यांचा 1 नाही 10 वेळा निषेध करण्यात आला।